श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 138. ज्या दिवशी नाथांच्या समाधीसमोर डोळे मिटून गोविंद स्वामींनी प्रार्थना केली होती, त्याच दिवशीच्या रात्रीची गोष्ट. दयाळू स्वामींना झोप येईना. बराच वेळ ते जागेच होते. सारखी कूस बदलत राहिले. उत्तम श्लोक चरण सेवा करीत राहिले. तेही मनोमन नाथांची प्रार्थना करीत राहिले. पहाटे पहाटे केव्हा तरी दयाळू स्वामींना झोप लागली आणि त्यांना एक स्वप्न दिसलं. त्यांनी पाहिलं ते नाथांच्या समाधी मंदिरामध्ये दर्शनाला आले. दोन्ही हात जोडून उभेत. मंदिरात वीणा, टाळ, मृदुंग, चिपळ्या यांचा आवाज घुमतोय. त्या तालावर जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी हा गजर ऐकू येतोय. त्या नादानी दयाळू स्वामी सुखावले. हळूहळू तो गजर सूक्ष्म सूक्ष्म व्हायला लागला. अगदी शेवटी सूक्ष्म झाला. अचानकपणे दिसलं पादुकांमधून निळसर प्रकाशाच्या लाटा वर येत आहेत. हळूहळू लाटा वाढू लागल्या आणि त्यातून एक दिव्य ज्योत प्रगटली. अत्यंत तेजस्वी नीलरत्नासारखी चकाकणारी ती ज्योत मोठी मोठी होत पुरुषभर उंचीची झाली. दिसलं त्या ज्योतीमध्ये स्वतः एकनाथ महाराज उभे आहेत. दयाळू स्वामींकडे पाहून प्रसन्नपणे हसतायत. मुखमंडलावर अतीव शांती, समाधान, सुख, जणू कैवल्याचा पुतळाच समोर प्रगटलाय. दयाळू स्वामींचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. अंगावर रोमांच उठले, मुख गोडावलं. दयाळू स्वामी भक्तिभावाने ते प्रसन्न रूप डोळ्यात साठवत राहिले. एकनाथ महाराज प्रसन्नपणे हसत म्हणाले, तुम्हाला बरं नाही? होय महाराज. काय होतंय? रक्तपित्त तुळणेचा विकार झालाय मला. मग औषध घेतलं का? महाराज, पुष्कळ औषधं झाली पण गुण येत नाही. जे घ्यायला पाहिजे ते औषध तुम्ही अजून घेतलंच नाही. म्हणजे महाराज? औषधम हरिसेवनम, हरीची सेवा हेच औषध. नाथ महाराज म्हणाले. दयाळू स्वामी नुसतेच नाथ महाराजांच्या मुखाकडे पाहत राहिले. आठवतं का तुम्हाला? नाथ महाराज म्हणतायत. आठवतं का तुम्हाला? तुम्ही गयला असताना भागवताच्या दशमस्कंधावर तुम्हाला टीका लिहायला सांगितली होती. होय महाराज. गोविंद स्वामींनी सांगितलं होतं मला तसं. पण वाटलं होतं मी अल्पमती, म्हणून ग्रंथलेखनाची इच्छाच होत नव्हती. असो, झालं ते झालं. आता ती टीका लिहायला घ्या. दशमस्कंधातील भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचं गुणगायन करा. भक्तिशास्त्राची मांडणी करा. तुमच्या रोगावर तेच औषध आहे. ते औषध घेतलं की बरं वाटेल तुम्हाला. महाराज, हा आपला मोठाच अनुग्रह झाला. या दीन दासावर फार मोठी कृपा झाली. एकनाथ महाराजांनी दयाळू स्वामींकडे एक कृपा कटाक्ष टाकला. स्वामींचं अंग मोहरलं. गात्रागात्रांमध्ये चैतन्य खेळायला लागलं. अतीव आनंदाने मन भरून आलं. एकनाथ महाराज प्रसन्नपणे हसले आणि ती श्रीमूर्ती हळूहळू धुक्यामध्ये विरून गेली. महाराज, 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 दयाळू स्वामी हाका मारू लागले. ती हाक ऐकून उत्तम श्लोक जागे झाले. काय झालं स्वामी? कुणाला हाक मारताय? काही स्वप्न पडलं का? उत्तम श्लोकांनी विचारलं. हो हो, आताच एक स्वप्न पाहिलं. एकनाथ महाराजांचं दर्शन झालं. ते मला म्हणाले, तुमच्या आजारावर औषध सांगतो. भागवताच्या दशमस्कंधावर टीका लिहा. बरे व्हाल, बरे व्हाल. उत्तम श्लोक अतीव आनंदाने म्हणाले, स्वामी, हा तर मोठाच अनुग्रह झाला. स्वतः नाथ महाराजांनी सांगितलं म्हणजे आपण नक्की बरे होणार. हा दृष्टांत आधी गोविंद स्वामींना सांगितला पाहिजे. तुम्ही असं करा, अन्नी कुरकून घ्या. गोविंद स्वामींच्या घरी जाऊन त्यांना सगळं सांगा. उत्तम श्लोकांनी गडबडीनं अन्नी कुरकलं आणि ते ताबडतोब गोविंद स्वामींकडे जायला निघाले. ते दारातून बाहेर पडणार एवढ्यात गोविंद स्वामीच समोरून येताना दिसले. उत्तम श्लोकांची आणि गोविंद स्वामींची दारामध्येच भेट झाली. आपल्याकडेच निघालो होतो. हो का? काही विशेष? होय स्वामी. असं म्हणून उत्तम श्लोकांनी दृष्टांताची सर्व हकीकत सांगितली.
गोविंद स्वामींना खूप आनंद झाला, खूप. ते तसेच दयाळराव स्वामींच्या खोलीत गेले. सरळ दयाळराव स्वामींच्या अंथरुणावर जाऊन बसले. दयाळराव स्वामींकडे डोळे भरून पाहिलं. दोघांची दृष्टादृष्ट झाली. दोघांच्याही डोळ्यामध्ये भावनांचा कल्लोळ होता. शब्दान वाचून संवाद घडत होता. उत्तम श्लोक गोविंद स्वामींसाठी दुधाचा पेला घेऊन आले. गोविंद स्वामींनी त्यातील थोडं दूध एका पेल्यात ओतून दयाळराव स्वामींच्या पुढे केलं आणि म्हणाले, स्वतः नाथ महाराजांनी तुम्ही बरे होणार असं सांगितलंय. बरे होणार म्हणजे बरे होणारच. नाथांचा शब्द येतो. घेऊन टाका हे दूध, काही व्हायचं नाही तुम्हाला. एरवी दयाळराव स्वामींना दूध समोर पाहणंही नको वाटायचं, पण आज चमत्कार घडला. दयाळराव स्वामींनी तो पेला स्वतःच्या हातात घेतला आणि पेल्यातील दूध संथपणे पिऊन टाकलं. उत्तम श्लोक थक्क होऊन पाहत राहिले. त्यांचे डोळे भरून आले. खरंच स्वामी बरे व्हायला सुरुवात झालीये तर. उत्तम श्लोकांनी गोविंद स्वामींना विचारलं, स्वामी, नाथ महाराजांनी भागवताच्या दशमस्कंधावर टीका लिहायला का बरं सांगितली? गोविंद स्वामी म्हणाले, भागवताच्या 12 स्कंधांपैकी खरे महत्वाचे स्कंध 2च, 10वा स्कंध आणि 11वा स्कंध. 10व्या स्कंधामध्ये भगवान श्रीकृष्णांचं जीवनचरित्र आहे आणि त्यांच्या लीलांचं सुरेख वर्णन आहे. आणि 11व्या स्कंधामध्ये श्रीकृष्णांच्या जीवनाचा अखेरचा भाग आणि श्रीकृष्णांनी उद्धवाला सांगितलेली गीता. खरं तर नाथ महाराजांना दोन्ही स्कंधावर टीका लिहायची होती. नाथांच्या चिंतनशील स्वभावाला अनुसरून त्यांनी प्रथम 11व्या स्कंधावर टीका लिहिली. ती टीका म्हणजेच एकनाथी भागवत. नाथांच्या इतर लेखन कार्याच्या व्यापामुळे 10व्या स्कंधावर टीका लिहायची राहून गेली. नाथ महाराजांना ते कार्य आता दयाळराव स्वामींकडून करून घ्यायचंय. श्रीकृष्णांच्या लीला वर्णन करताना संपूर्ण भक्तिशास्त्राची मांडणी व्हावी, यासाठीच नाथांनी हे कार्य दयाळराव स्वामींवर सोपवलेलं आहे. दशमस्कंधावर टीका लिहायचं निश्चित झालं. कोणते संस्कृत ग्रंथ, मराठी ग्रंथ पाहायचे, कोणते संग्रही आहेत, कोणते मागवायचे, सर्व चर्चा सुरू झाली. ग्रंथाला कोणतं नाव द्यायचं हा प्रश्न निघताच गोविंद स्वामी म्हणाले, हरिवरदा हे नाव उचित ठरेल. हरीचा वर प्राप्त करून देणारी ती टीका, ती हरिवरदा, किंवा हरीचा वर प्राप्त झालेली टीका असाही अर्थ होईल. सर्वांनाच हरिवरदा हे नाव फार पसंत पडलं. गोविंद स्वामी म्हणाले, टीका लिहिताना केवळ कथा सांगायची असं नको. त्याचप्रमाणे भागवताच्या श्लोकांमध्ये जी संस्कृत पदं आहेत त्याचं विवरण करायचं असंही नको. ज्ञानदेवांनी गीतेवर भावार्थ दीपिका ही टीका लिहिताना जो दृष्टिकोन ठेवलाय तोच ठेवायचा. मूळ श्लोकांच्या अनुरोधाने भगवान श्रीकृष्णांचं चरित्र कथन करायचं, त्यांच्या लीला रंगवून सांगायच्या आणि त्याचबरोबर भक्तिशास्त्रातील सिद्धांतही सामान्य वाचकाला समजतील असे मांडायचे. टीका वाचताना भक्तीची गोडी लागली पाहिजे, भक्तीचा प्रसार झाला पाहिजे. दयाळराव स्वामी भक्तिभावाने म्हणाले, सद्गुरूंच्या या आज्ञेतच सद्गुरूंचा संकल्प आहे. सद्गुरूंचा संकल्प म्हणजे गोपाळकृष्णांचा संकल्प, तो सिद्धीस जाणारच. संदर्भ ग्रंथांचं अवलोकन सुरू झालं. रोज चर्चा होऊ लागल्या. दयाळराव स्वामींना आपल्या आजाराचा विसर पडला. हरिवरदा हा ग्रंथ त्यांच्या मनामध्ये आकार घेऊ लागला. श्रीराम समर्थ श्रीराम.